तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आता बऱ्याच दिवसापासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे कोणती फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामध्ये त्या बऱ्याच लोकांनी अजून सुद्धा फॉर्म भरलेला नाही। साधारण 50-60% लोकांनी, म्हणजे साधारण निम्म्या लोकांनी अजून फॉर्म भरले नाही। अंदाजित 50% लोकांनी फॉर्म भरले आणि 50% लोकांनी फॉर्म भरले। त्यांचं मला वाटतंय की नियोजन चांगलं आहे। कारण तुम्ही फॉर्म भरत नाही म्हणजे तुमच्या मनात भीती आहे, त्या भीतीने तुम्ही अजून फॉर्म भरला। फॉर्म कुठं भरू, कसा भरू, तर मला असं सरळ सरळ सांगायचं की जशी आपली तयारी आहे, बाबा स्वतःचं ग्राउंड कसं आहे, स्वतःची लेखी कशी आहे, ही स्वतः बघा, स्वतःकडे बघा। दुसरं सांगते म्हणून तू मुंबईला भर, तुझं भरतीला काम होईल, तसं करत असाल तर तुमचा रिझल्ट येणार नाही। स्वतःची तयारी कशी आहे ह्याच्यावर लय डिपेंड आहे। महत्वाचं यामध्ये रिस्क घेणार, रिस्क ही तुम्हाला किती महत्वपूर्ण ठरू शकते किंवा नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे तुम्ही रिस्क घ्यायची की नाही हे स्वतःच ठरवायचं। आणि महत्वाची रिस्क कोणी घ्यायची की ज्याची पहिली भरती आहे, साधारण ज्याची पहिली भरती आहे त्याचं साधारण ग्राउंड 40+ असते, ग्राउंड 40+। आणि लेखीचा जर अभ्यास साधारण 70-80 मार्कापर्यंत असेल, 70 ते 80 मार्क, म्हणजे साधारण 80-20 140 80 अधिक 40 120 मार्क, 115-120 मार्कापर्यंत असेल। तिथून पुढे त्याची तयारीच नाही। किती 120 ते 115 इथपर्यंत तयारी असेल तर त्या उमेदवारांना सरळ रिस्क घेतली पाहिजे। अदर कास्ट वाईज तुमचं मेरिट कमी होऊ शकतं, पण मी साधारण मेरिट सांगितलं बाबा NT असो किंवा SC/ST पेक्षा थोडंफार कमी, पण त्या रिस्कच्या ठिकाणी जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल, सेफ फॉर्म भरायला असेल, तर आपली तयारी पाहिजे की बाबा माझं ग्राउंड 100% 40+ आहे आणि लेखी 85+, कमीत कमी सांगतो 85+ लेखी आणि 40+ ग्राउंड, म्हणजे साधारण 125+ जर तुमची टोटल होत असेल तर तुम्ही पहिली गोष्ट सेफ आहे। माझं असं मत आहे की 125 मार्क एकच फॉर्म ऑल महाराष्ट्रामध्ये एका उमेदवाराचा यावेळेस एकच फॉर्म राहणार, त्यामुळे 125 मार्क सुद्धा बेस्ट आहे। आणि तिथून पुढे तिची तुमची मार्क आहे ती तुमची एक्स्ट्रा मार्क आहेत किंवा 4 मार्क एक्स्ट्रा जर ओपन मध्ये जाऊ शकतो, म्हणजे 130-131 असे जर मार्क पडले तर तुम्ही ओपन मध्ये पण जाऊ शकता। पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमची जशी तयारी आहे त्या ठिकाणी तयारीनुसार फॉर्म भरा। जर तुमचं, मी एक तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो, मी काय जास्त फपट बसायला सांगत नाही। जर आपलं ग्राउंड चांगलं असेल 45 किंवा 47 तर तुम्ही 100% पहिली गोष्ट रिस्क घेऊ शकता, 100%। कारण त्या ठिकाणी पहिली गोष्ट ज्या ठिकाणी 1 जागा आहे, 2 जागा आहे, 3 जागा आहे, ज्यावेळेस मी अशा ठिकाणी बघितलंय त्यावेळेस ग्राउंडचा तुमचा डिफरंट पडलेला असतो 7 ते 10 मार्काचा। पण ज्यावेळेस जिथं जास्त फॉर्मची संख्या आहे, बाबा पुणे सिटी असेल, मीरा भाईंदर, ठाणे सिटी, मुंबई असेल, जास्त जागा जास्त फॉर्म, त्या ठिकाणी तुमच्या त्या 47-45 मार्काला काहीच व्हॅल्यू राहत नाही, म्हणजे काय किंमतच राहत नाही। कारण त्या मार्कावर जास्त लोक असेल, ज्या ठिकाणी कमी जागा त्या ठिकाणी एखादाच उमेदवार असतो की ग्राउंडची लिस्ट लागली, एखादा दुसरा उमेदवार असतो तो 47-45 मार्काला असतो, बाकी सगळी 40-38। म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही 10 मार्काचा गॅप ग्राउंड मध्ये टाकता, जागा एक असू द्या पण तुमचा 10 मार्काचा गॅप इथंच पडलेला असतो। त्यामुळे ज्यांचं ग्राउंड जास्त आहे आणि त्यांची लेखी थोडीफार कमी असते, बऱ्याच लोकांचं ग्राउंड चांगलं असते, त्यातला पहिली भरती दुसरी भरती, तुमचं नवीन असतं, ग्राउंड चांगलं पडत असतं, लेखी थोडा अनुभव कमी असतो किंवा पेपर तुम्हाला मॅनेजमेंट होत नाही, वेळ मॅनेजमेंट होत नाही किंवा जीकेचा अभ्यास कमी असतो। आणि दुसरी गोष्ट ज्याचा पॅटर्न नुसार चांगला आहे, महत्वाचा आपला अभ्यास बघा कसा, ज्याचा पॅटर्न चांगला म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज जीके ही 25-25 मार्काला येते। जर तुम्हाला चांगली मार्क पडते तर तुम्ही सेफ फॉर्म भरा, की म्हणजे सेफ म्हणजे पुणे सिटी ठिकाणी सारख्या, कारण काय पॅटर्न पडतो हे असं स्वतः आत्मसात करा की बाबा कुठला पेपर कसा येतो। आता कोल्हापूर जिल्ह्याचा पेपर जाता उदाहरण सांगतो, तर तिथं पॅटर्न होता, तर ज्या लोकांचं चांगलं आहे ती म्हणजे कसं गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, ती 75 पैकी 70 मार्क येते, 70+। आणि इकडे 25 पैकी 20 तरी मार्क पडली तरी 90 मार्क झाली बघा। इकडे जरी 20 पडली जीके मध्ये, आणि सगळ्यात अवघड विषय माझ्या मते जीके, तुम्ही मराठीत मार्क घेऊ शकता, एकच पुस्तक करायचं आहे, गणित बुद्धिमत्ता एकच करायचं आणि झालं, तेवढं केलं की तुम्हाला 100% मार्क पडणार। कुठं पण बघा जिथं गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण पॅटर्न पडला तिथं मेरिट सुद्धा चांगलंच लागतं, म्हणजे जास्त लागतं, आणि तिथं सगळ्या लोकांना चांगली मार्क पडते। त्याचं कारण असतं की तुमचा जेमतेम अभ्यास झालेला असतो, सगळ्यांना चांगली मार्क पडतात। ज्यावेळेस जीकेचा पेपर येतो त्यावेळेस सगळा पेपर पोरांचा गणतो बऱ्यापैकी, माझा अंदाज आहे। कारण जीके तुम्ही किती करा, जीके आमाप आहे, जीकेला कितीही वेळ द्या, कितीही वाचा, कितीही करा, पण तुमचं जीके परिपूर्ण हे कधीच होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि जीकेच्या सगळ्या कन्सेप्ट नोट्स आपल्या तयार आहेत, सर्वांपर्यंत लवकरच पोहोचणार। आपला नंबर आहे, नंबर
युट्यूबचा जो डीप आहे थंबनेल वगैरे त्याच्यावर पण आहे. 7410192677 एकदम खतरनाक नोट्स आहेत जीकेच्या भाऊ. त्या तुम्हाला माफक फी मध्ये मिळणार आणि 100% फायदा होणार. ह्याच्या अगोदर जाईल पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, ह्या भरतीसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने नोट्स तयार केले होते की जेणेकरून त्याच्या अनुषंगाने की 100% फायदा झाला पाहिजे. तर फायदा होतोय, आम्ही पण तीच करून चालू नोट्सच. आणि स्वतःच्या पण नोट्स पहिली गोष्ट काढा, दुसऱ्यांच्या पण वाचा. जे तुम्हाला माझ्याच घ्या असं काही नाही, दुसऱ्या तुम्हाला ज्याच्या बेस्ट वाटतील की बाबा ह्याच्यातून तुम्हाला मार्क पडणे शक्य आहे त्या नोट्स तुम्ही यूज करू शकता. पण नोट्स वाचन करताना पहिल्यांदा परिपूर्ण वाचा, नोट्स दुसरे असतील तर. आणि सेकंड टाइमला जी महत्वपूर्ण आहे त्याच्यावर फक्त ती लिहून काढा डायरेक्ट. त्याच्यातून तुम्ही नोट्स बनवा की बाबा तुम्हाला ह्याच्यातलं महत्वाचं वाटतं की आपल्या लक्षात राहत नाही अशा गोष्टीत. महत्वाचं आपला फॉर्म भरण्यावर डिस्कशन चालू आहे की तुम्ही फॉर्म कसा भरला पाहिजे. तर माझं सरळ सरळ मत आहे की आपला अभ्यास आणि आपलं ग्राउंड ह्याच्यानुसार जिल्हा निवड करा. जिल्हा निवड करणं एक लॉजिक आहे आणि ज्याला लॉजिक समजलं त्याचा 100% रिझल्ट आहे. आणि फायनली ज्या पण तुम्ही जिल्ह्यात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा कुठेही फॉर्म भरला, सातारा तर भरतीच ना, मुंबई असेल, पुणे असेल, एकदा फॉर्म भरला की एवढा आत्मविश्वास एवढा पाहिजे की बाबा आता जी होईल ती होईल, आपण इथं डगमगायचं नाही. जर तो कॉन्फिडन्स लेवल तुमची ठेवा. फॉर्म शेवटी चुकला तरी कसं आहे, काही लोकांचा फॉर्म चुकतो की त्याला वाटतं इकडे फॉर्म भरला असतं आपलं बरं झालं असतं. पण नाही, तो एकदा मुंबईला फॉर्म भरला, मुंबईवर एवढा फोकस करायचा की दुसरीकडे बघायचंच नाही, दुसऱ्या कोणाचं ऐकायचं नाही. ती सांगणार जवळचं मित्र घातक असतं सगळ्यात, असं मला वैयक्तिक वाटतं. कारण तुम्हाला काय असतं, जवळची लोक जसं तुम्हाला सांगणार निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तुम्ही तुमच्या वातावरणात कसं राहणार आहे त्याच्यावर तुमचं अवलंबून, हेडेक तुमचं दिमाग त्याच्यावर अवलंबून राहणार. तर जवळचं वातावरण चांगलं ठेवा, 4 मित्र चांगले ठेवा, जे की पॉझिटिव्ह. ग्राउंडला चाललाय एखादी गोष्ट थोडी निगेटिव्ह झाला, पूर्ण ग्राउंडचा सत्यानाश होऊ शकतो. लेखीला चाललाय बाबा काही निगेटिव्ह गोष्टी, तुला गणित जमत नाही, तू तू स्वतःची मनस्थिती अशी होती की मग आपल्याला जीकेच अवघड जाणार, तर 100% तुला ते येणार ना अवघड जाणार. ही इतिहास आहे मित्रांनो. प्रत्येक पोलीस भरती करणं सोपं नाही. समजा आपल्या डोक्यानुसार आहे, समजलं तर सोपं पण आहे आणि नाही समजलं तर अवघड पण आहे. आपण जसं त्याला सामना करतोय, समजतोय बाबा पोलीस भरती सोपे तर 100% सोपे, पण कष्ट मात्र 100%. आता कसं आपल्याला अभ्यास करताना बस वाटणार नाही, मोबाईल घेऊ वाटणार, रील्स बघू वाटणार, फोन करू वाटणार, ती संयम ठेवावं लागेल, ती सहन करायला लागतील. ज्या गोष्टी ज्या ठिकाणी बस वाटत नाही त्या ठिकाणी 4-4, 5-5 तास बसावं लागेल, मोबाईल बाजूला ठेवावंच लागेल, इंस्टा बंद करावंच लागेल, जेणेकरून की पोलीस भरतीला जेवढा पिरियड असतो साधारणतः इथून पुढे 3 महिने आपण एकत्र, मी तुमच्या बरोबर आहे 3 महिने, तर 3 महिने तुम्ही काही गोष्टी लांब करा की आपण प्रियसी प्रेम प्रकरण असेल किंवा मित्रांबरोबर फिरणं, वावरणं, हिंडणं, काय पण तुमच्या जे वाईट गोष्टी असतील थोड्याफार बाजूला सारा आणि फोकस करा, तर रिझल्ट 100% येऊ शकतो. कारण आता पोलीस भरती म्हणजे एवढी सोपी पहिल्यागत राहील नाही, स्पर्धा वाढत चालली. जरी सिंगल फॉर्म असला तरी स्पर्धा आहे मित्रांनो. 10-10 लाख फॉर्म म्हणजे चेष्टा नाही. एक पोलीस भरती असते 10-15 लाख टोटल फॉर्मची संख्या, म्हणजे जागा कमी संख्येची असते. तरीही तुम्हाला ही संधी चांगली आहे. 18,000 नंतर 17,000 आणि 15,000 म्हणजे सलग भरते. त्यामुळे मला वाटत नाही की ह्या भरतीत होणं एवढं मुश्किल आहे. कसं आहे, 2-3 वर्ष जर भरती प्रक्रिया झाली नसती तर तुमचा रिझल्ट अजून तुम्हाला तुमचं जे मेरिट आहे 1-2 मार्क 4 मार्क वाढलं असतं. सध्या मेरिट एवढं लागणार ना, जेवढं आपण तुम्ही जेवढी अपेक्षा करता तेवढं मी सांगतो मेरिट लागणार. सरासरी प्रत्येक ठिकाणी 125 मेरिट आहे. 125 बेरीज ही बेस्ट राहणार आहे, ह्याच्यावर तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. पाठीमागच्या वेळेस काही ठिकाणी मेरिट हाय गेलं, आता काही ठिकाणी आता या वेळेस ओबीसीचं मेरिट वाढण्याची शक्यता 100% त्यामध्ये काही होऊ शकतं. पण इतर कास्ट आहेत की मेरिट तुम्ही जे अगोदरचं मेरिट त्याच्यापेक्षा 100% मेरिट कमी येणार आहे. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल चांगली ठेवा आणि फॉर्म व्यवस्थित भरा. जे की मी आतापर्यंत सांगतो की तुमचं ग्राउंड चांगलं असेल तर तुम्ही 100% रिस्क घेऊ शकता. कारण जिथे 1-2 जागा तिथं मेरिट ज्यावेळेस तुम्ही लेखीला पात्र होणार, समजा 1-2 जागा असेल तर 20 क्वालिफाय होणार, म्हणजे 20-25 लोक त्या ठिकाणी लेखीसाठी घेणार. त्यामध्ये जर 45 किंवा 47 मार्क असतील तर तुमचा पहिल्यांदाच 10 मार्काचा गॅप पडलेला असतो, तुमचा लेखीचा लोड कमी होतो. जेणेकरून तुम्ही लेखीला जरी 80 मार्क पुढे गेले, 80-82 मार्क, तर तुमचा रिझल्ट 100% येऊ शकतो. पण काही लोक असे आहेत पण आहेत बाबा त्यांचं ग्राउंड 36 आहे, डायरेक्ट लेखी 95-96, तर ती तुम्हाला त्या ठिकाणी क्रॉस करून 100% जाणार आहे. जरी ग्राउंड चांगला असेल तरी येणाऱ्या काळात अभ्यास करावा लागेल. महत्वाचं आता बऱ्याच लोकांचं 1ली-2री भरती आहे, त्यांचं ग्राउंड चांगला पण अभ्यासात जरा कमी आहे आणि त्यांनी माझं मत आहे डायरेक्ट तुम्ही रिस्कच घ्या. कारण ज्याचा अभ्यास ग्राउंड चांगला आहे ती रिस्क घेत नाही, चांगल्या ठिकाणी फॉर्म भरणार तर त्याला माहित असतं आपला इथं रिझल्ट 100% येतो, जागा जास्त आहेत 100% मध्ये. त्यामुळे तो मुलगा रिस्क घेत नाही. रिस्क एक
रिस्क कोण घेऊ शकतं, जी मिडियम आहे किंवा नवीन. नवीन लोकांना ही समजलं पाहिजे की आपण रिस्क घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ज्याचा चांगला अभ्यास वगैरे आहे, होण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी पण मी सांगतोय की आपला आत्मसात करा की अभ्यास कसा आहे. बाबा जीएस चांगला आहे, तर आता काही ठिकाणी जीके जास्त पडतंय, तिथला अधिकारी वरिष्ठ अधिकारी पेपर होऊन काढतोय. बऱ्याच ठिकाणी ती पेपर काढायला किंवा ग्राउंड घ्यायला वरिष्ठ अधिकाऱ्यांना इंटरेस्ट असतो, त्यानुसार ती वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी काम करतात. काही ठिकाणी त्यांना इंटरेस्ट नसतोय, तर मग एक समिती वगैरे किंवा 4 वरिष्ठ अधिकारी तिथं एकत्र येऊन पेपर काढतात. आता काहीतरी मीरा भाईंदरला पेपर अवघड होता, श्रीकांत पाठक अधिकारी होते, श्रीकांत पाठक, ते त्यांची काहीतरी आता ठाणे सिटीला आली, तर ठाणे सिटीचा त्यांनी पेपर काढला तर तसाच पेपर येऊ शकतो की जी मीरा भाईंदरला पेपर आला होता. आणि दुसरी गोष्ट पुणे सिटी, तर मला वाटतं पुणे सिटी काय, मी याच्या पाठीमागचं पेपर बघितलं, पॅटर्न आहे, म्हणजे ज्याचं गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण चांगला आहे त्यानं 100% जावं, कारण तुम्हाला इथं 75 मार्क, किती 75, तर तिथं तुम्ही ठिकाणी 100% जाऊ शकता. आणि इतर ठिकाणी जिथं 2-4 जागा तिथं बघा अधिकारी कसा आहे, पेपर कसा आहे, आपला अभ्यास आहे का त्या पद्धतीनं. ज्या ठिकाणी ग्राउंड देणार त्या ग्राउंडला तुम्ही याच्या अगोदर ग्राउंड दिलं नसतं तर एकदा ग्राउंडवर जाऊन येऊ शकता, ग्राउंड बघू शकता, गोळा वगैरे बाबा कसं आहे, 1600चा एक ट्रॅक मारून म्हणजे टायमिंग काढू शकता, काय अडचण नाही. नियोजन करा, नियोजन खूप महत्वाचं आहे. आणि बाकी अभ्यासाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सर्व आपल्या पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. ज्या पीडीएफ नोट्स मध्ये नकाशा बेकाशा आहेत त्या आपण पूर्णपणे अगदी व्यवस्थितरित्या आता इथून पुढे 3 महिने रोज एक कन्सेप्ट पूर्ण करणार आहे. त्यामध्ये मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता ह्या पण गोष्टी जशा वेळ मिळेल तशा आपण 100% पूर्ण करून टाकणार आहे. आणि ज्यांना आपल्या नोट्स वगैरे पाहिजेत त्यांना मेसेज करा ह्या नंबरवर व्हॉट्सअपला, नोट्स वगैरे मिळून जातील. मानदेश टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, वेळोवेळी चालू घडामोडी त्यावर आपण टाकतोय. महत्वाचं आता वेळ कमी आहे, फॉर्म भरून टाका. आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी 100% भरा. ज्यांनी भरलाय तुम्हाला वाटतं की फॉर्म आपण चुकीच्या ठिकाणी भरला तर फॉर्म कॅन्सल करून डबल दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि जरी या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला काय बाबा अजून अडचणी किंवा अभ्यास ग्राउंड काय वाटत असलं तर कमेंट करा. तुमचं काय प्रश्न असेल त्यावेळेला आपण 100% विचार करून बोलू. आणि धन्यवाद.